तर संतोष जगदाळे यांचं पार्थिव 4:30 वाजता पुण्यात दाखल झालेलं आहे आणि त्यानंतर आता त्यांच्या पार्थिवाजवळ त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलींची ही दृश्य आपण पाहतोय। अत्यंत भावनिक असा हा क्षण। खरं तर शोककळा या परिवारावर पसरलेली आहे। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे पुण्यातील कर्वेनगर परिसरात ठेवण्यात आलेला आहे आणि आता आपण पाहतोय की संतोष जगदाळे यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगी देखील काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते। संतोष जगदाळे यांचं पार्थिव जे आहे ते पाठी 4:30च्या सुमारास पुणे विमानतळावर आलं आणि त्या पाठोपाठ आता त्यांची पत्नी आणि मुलगी जी आहे ती निवासस्थानी पोहोचलेला आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शोकाकुल वातावरण दिसून येत आहे। अगदी पत्नीला चालणं देखील अशक्य असल्याचं आपण पाहायला मिळतं आणि मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे। खरं तर काश्मीर या ठिकाणी हे कुटुंब फिरण्यासाठी गेलं होतं, मात्र जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे अचानक झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आता संतोष जगदाळे यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी, त्यांच्या पत्नीचं नाव जे आहे ते प्रगती जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे या फिरण्यासाठी गेले होत्या। मात्र त्यांच्या पत्नीसमोर आणि त्यांच्या मुलीसमोरच त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर त्यांचा या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आता पत्नी आणि मुलगी देखील दिल्लीवरून पुणे विमानतळावर आल्या आणि त्यानंतर त्या निवासस्थानी आलेल्या आहेत आणि आता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शोकाकुल वातावरण आहे आणि नातेवाईक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत। थोड्याच वेळात पुण्यातील जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यासाठी येतील। खरं तर ज्यावेळी 4:30च्या सुमारास कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव जे आहे ते पुणे विमानतळावर आणलं गेलं, त्यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र ढुडे असतील किंवा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या मंत्री माधुरी मिसाळ, दत्ता भरणे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विमानतळावरच यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। मात्र आत्ता जे आहे ते कुटुंब जे त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी, जे संतोष जगदाळे यांची पत्नी आणि मुलगी जी आहे ती फिरण्यासाठी संतोष जगदाळेंसोबत गेले होते आणि या मुलीसमोर संतोष जगदाळे यांचं पार्थिव पुण्यात दाखल झालेलं आहे। सध्या त्यांच्या पत्नी आणि मुलगी निवासस्थानी दाखल झाल्या।